मेल्यानं काय सपन दाखवले ते मला. इकडं जावता तिकडं जावता फिरायला नेलतं. मुर्द्याने इथं बसिले हे करायला. किती ऊन पण लागायलाय काय सांगा. घरच्याला तर फोन लावून देणं झालंय. अहो तुम्ही इथं बसून प्यायले तर ढोसायले तर तिथं मी बेजार व्हायली किंवा शेळ्या देऊन. तुम्ही लग्नाच्या आधी मला काय म्हणले होते, तुला राणी की सरा रोखूंगा हे करूंगा. तुम्ही काय करायले आता आम्हाला. इथं माय घाल तिकडे वळ शेळ्या तुला. आणि तुम्ही कंपनीची आशा देऊन मी असं लग्न केलं की. याची कंपनी काय नाही, मग हीच कंपनी होती. पुण्याला जाऊ तर म्हणायले तर. तू आलीस की नाही तिकडे? बरं 2 मिनिटं फोन द्या की मला बघायला जरा. फोन की नाही 2 मिनिटं द्या ना. नाही का फोन नाही. प्लीज द्यावं द्यावं द्या फोन द्यावं. फोन द्या तुम्ही. फोन द्यावं. मी आता माझ्या पप्पाला आणि भावाला फोन लावून बोलून घेते. थांबा. हॅलो कुठं आहे तर पप्पा? भाऊला घेऊन या की. इथं त्यानं पुण्याचे सपना दाखवले ते मला. इथं उन्हामध्ये काय मारायला या बरं. आमचा दाजी कुठे आहे? आमचा दाजी भाऊ तिकडे आहे तो. मला लेकर दिला. आम्हाला पुण्याचं सांगितलं नाही तर मेंढ्या वळा लावायचे का? मेंढ्याला वळा लावायचे. बघा ते ना बोलू. दाजी कुठे आमचं माहित काय देत नाही तर बसा इथं. बसा खाली. 90 घ्या. बसा तुम्ही बसा. भाऊ तुम्ही कशासाठी आलते? काय करायले? काय नाही बघू आता काय करायचं काय जात तू मेंढ्या वळ. आता आम्ही बघतो. आम्ही जाय संघ बघतो. जाय संघ बघतो आम्ही. भाऊ पप्पा आलते. माहेर पण सारखं आणि इकडं ते पण सारखं. त्याला एक कोटा दिली खुश झाले ते. चला आपल्या कामाला होता शेळ्या उडता. काय नशीब फुटलं माझं. कुठं पडतात पाडलं की मला येणं.